नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण केसांची उत्तम आणि अतिशय जलद गतीने वाढ होण्यासाठी काय करू शकतो याविषयी माहिती बघणार आहोत. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकालाच आपले केस निरोगी, आरोग्य संपन्न, चमकदार, काळेभोर आणि उत्तम वाढ होणारे असावेत असे वाटत असते. असे वाटणे गैर नाही, कारण ते सौंदर्य वाढवित असतात. ज्याप्रमाणे शरीराला रोज पोषणाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे केसांना देखील रोजच्या रोज पोषण होणं गरजेचं असतं. अनेक आरोग्याच्या समस्यांमुळे देखील केसांचे पोषण व्यवस्थितरित्या न झाल्याने अनेक प्रकारचे केसांचे विकार उत्पन्न होत असतात. योग्य पद्धतीने केस न वाढण्याच्या कारणांमध्ये प्रामुख्याने थायरॉइड ग्रंथीचा आजार असणं, सकस असा आहार न घेणं, काही हार्मोनल इम्बॅलन्स असणं, स्त्रियांमध्ये प्रामुख्याने पीसीओडीचा आजार असणे, तसेच मासिक पाळीच्या संदर्भातील आजारांमुळे देखील असे होऊ शकते. भारताचा विचार केल्यास प्रामुख्याने स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता असल्यामुळे केस गळणे, केसांची योग्य वाढ न होणे इत्यादी महत्त्वपूर्ण कारणे ठरत असतात. मानसिक स्वास्थ्य उत्तम नसल्यास देखील केसांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदिक औषधांमध्ये प्रामुख्याने आवळा, शिकेकाई, रिठा, कोरफड यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने केल्यास केसांना आणि केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेवर निश्चितच त्याचा चांगला परिणाम प्राप्त होतो. महाभृंगराज तेल, निर्गुंडी तेल, आवळा तेल यांचा देखील आपल्या प्रकृतीला अनुसरून उपयोग वैद्यकीय सल्ल्याने केल्यास निश्चितच केस लवकर वाढण्यास मदत होते. आवळा, काळी मनुका, अंजीर, गाजर, बीट, शेवगा, दही, मध, पालक, दाणा मेथी इत्यादीचा वापर आहाराच्या स्वरूपात केल्यास निश्चितच केस वाढीसाठी त्यांचा उपयोग होतो. अन्य काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत की ज्या केस वाढण्यासाठी आवश्यक आहेत. जसे केस धुतल्यानंतर ते लवकर कोरडे व्हावे म्हणून शक्यतो हेअर ड्रायरचा वापर करू नये. अतिशय गरम पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करू नये. अतिशय घट्ट म्हणजे टाईट हेअरस्टाईल करू नये. तसेच अधिक सोडा किंवा केमिकल्स असणाऱ्या शॅम्पूचा वापर टाळावा. तर प्रामुख्याने शिकेकाई, रिठा, आवळा इत्यादी आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेले शॅम्पू किंवा त्याचा काढा यांचाच वापर आपण केस स्वच्छ करण्यासाठी करावा. अशा प्रकारे केसांची काळजी घेतल्यास निश्चितच केस लवकर वाढतील आणि आपल्या सौंदर्यात वाढ होईल. नमस्कार.